नवीन फलंदाज तुम्ही पाहतात किशोर मडवी जातोय. खूप मोठा खेळाडू, खूप मोठे नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ग्रामीणमध्ये तुम्ही पाहू शकता किशोर मडवीला डावखुऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहतात. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड त्याला मिळालं होतं. जे तुम्ही पाहिलं होतं बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी मिळाली होती किशोर मडवीला. इथे मात्र तो फलंदाज जातोय. जिम्मेदारी इथे घ्यावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हर्षद असेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही हर्षदला प्राचारण केले गेले. दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची क्षमता आहे. लेग ब्रेक बॉलर तुम्ही पाहू शकता हर्षद असेल गोलंदाजी मार्गवरती. चिंचवली गाव एंड करणं. सामना पुन्हा एकदा सुरू. राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू फेकलाय. टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेनं आपलं अकाउंट त्या ठिकाणी मात्र ओपन करतो किशोर मडवी. संघाची टोटल एकने पुढे सर्किट 26. 26 धावा फलकावरती. इथून मात्र धावगती थंडावली तुम्ही पाहतायत काकडबाल टीमची. हा चेंडू बलीसाठी सुरेख फेकला जातोय. बघा पडल्यानंतर चेंडू किती वेगाने निघून गेला होता. तरी मात्र आपण पाहतोय लेग ब्रेक बॉलर या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळतोय. तरी सुद्धा मात्र वेग या चेंडूवरती जास्त पाहायला मिळाला होता. आणि त्या ठिकाणी चेंडूवर बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा. दोन चेंडू इथे मात्र सुरेख फेकले जात आहेत हर्षदच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. हा चेंडू बलीसाठी फुलटा चेंडू फेकलाय. तेवढा चांगला फटका. लहू मात्र चेंडू खाली लॉंग ऑन रिजन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. जणू का असं वाटलं होतं सामना 3 ते 4 षटकामध्ये संपन्न होईल. इथे मात्र महेश मडवी बाद झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हर पासून आपण पाहतोय अनिल जोशीने कमबॅक करून दिलं मानेरे टीमला. धावा त्या ठिकाणी मात्र येत नाहीयेत काकडवाल टीमसाठी. धावगती इथे मात्र मंदावली आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू किशोर साठी. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही तुम्ही किशोरला, कारण त्या ठिकाणी आगास केलाय षटकारानं आपल्या टीमसाठी. किशोर मडवीच्या बॅटमधनं हा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे षटकार आलाय. आपण पाहतोय काकडबाल टीम साठी फलंदाज जर तुम्ही पाहतात किशोर मडवीच्या बॅटमध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. षटकारानं धावफलक पुढे सरते. धावफलकावरती धावा लागले गेल्या 33 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. खूप चांगली आता मध्ये इथून फलंदाजी होती. हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय हर्षद वरती. किशोर मडवी डावखऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहतायत. खूप मोठं नाव आहे. मात्र या ठिकाणी नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल सामन्यामध्ये. हा चेंडू अजून एक फुल टच चेंडू. चुकीला माफी नाहीये. चेंडूला बिरकावून दिलाय. लॉंग लॉंग बिग वे. अतिशय मोठा षटकार येतोय किशोर मडवीच्या बॅट मधनं. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिल जोशीने कमबॅक करून दिलं होतं. म्हणजे त्या ओव्हरची या ठिकाणी भरपाई केली जाते. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या जातात हर्षदच्या माध्यमातून आणि धावा एकवटल्या जात आहेत किशोर मडवीच्या माध्यमातून. फलकावरची टोटल खूप वेगाने पुढे सरकतीये. 39 धावा फलकावरती. अप्रतिम फलंदाजी होते. षटकार हॅट्रिक साठी पारदर्शक लावलं गेलंय. 3000 रुपये इथे मात्र कमवले गेले. षटकार हॅट्रिक किशोर मडवीच्या बॅट मधनं हा तिसरा षटकार. 3000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी मिळवतोय या मॅच मध्ये सामन्यामध्ये किशोर मडवी.
थँक्यू सो मच डीजे अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी आपलातून फलंदाजी होते. किशोर मडवी ऑन अ फायर तुम्ही पाहतायत मैदानाच्या चौपेर त्या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. 3 चेंडू आणि 3 मोठे फटके 3 षटकार पाहायला मिळाले. प्रतीक आपण पाहतोय 11 प्रतीक 11 यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 3 अंतर्गत कॅश प्राइज लावलं गेलं होतं. त्या ठिकाणी ते कॅश प्राइज किशोर मडवी कमवतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय धावा खर्च केल्यात. गोलंदाज तुम्ही पाहतात हर्षदनं अतिशय मागडं षटक फेकले गेले बघा. डीजे या आपण इकडे तर गोलंदाज चौथ्या षटकामध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी काकडवाड टीमला सामन्याकडे वळूया आपण. 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू बलीभोईसाठी ऑनड्राईच्या माध्यमातून खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. सिंगल आणि डबलचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची टोटल इथे मात्र खूप वेगाने पुढे सरते. 47 धावा फलकावरती. सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 15 धावेची गरज. काय फलंदाजी झाली बघा. पहिल्या ओव्हर मध्ये सामना होता काकडवाड टीमच्या बाजूनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं अनिल जोशीनं निश्चितच आपण खूप चांगली गोलंदाजी 5 धावांचं षटक फेकलं आणि इथे मात्र कमबॅक करून दिलं होतं. म्हणजे लगेच तिसऱ्या ओव्हर मध्ये किशोर मडवी बिग नेम. हा चेंडू यावेळेस फलंदाज बली भोईर षटकार येतोय. ब्रँडेड षटकार बली भोईरच्या माध्यमातून 6 धावा. होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराज्याची. थँक्यू सो मच. क्या बात आहे. अफलातून फलंदाजी होते. एका बाजूने आपण पाहता किशोर मडवी तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात बली भोईर. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू 9 धावेची गरज. हा चेंडू त्या ठिकाणी गोलंदाज अनिल जोशीचा बघा सुरेख फेकला गेला. थोडीशी गती या चेंडू मध्ये कमी पाहायला मिळाली. समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. अफलातून फलंदाजी झाली आहे. महेश मडवी बाद झाल्यानंतर सुद्धा दाखवून देत आहेत अंबिकेचे ते कम नाही. हा चेंडू वन्स अगेन स्क्रीन समोर अजून एक मोठा फटका लॉंग ऑनच्या वरनं. चेंडू 1 बॉक्स इनटू द फॅन्स. 4 रन चौकार. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. चुकीला माफी नाही. थँक्यू सो मच डीजे मास्टर. क्या बात आहे. चुकीला माफी नाहीये. चुकी दाखवली होती गोलंदाज हर्षदनं. फुलटा चेंडू फेकला होता तेव्हा अप्रतिम संगीत. हा चेंडू सुरक्षित रक्षक इथे मात्र फलंदाजाला बाद केलं जाईल. बली भोईर इथे बाद होतोय. बलीनं आपलं काम त्या ठिकाणी केले मैदानामध्ये काकडवाड टीम साठी आणि अजून एक त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल. बली बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू सो मच डीजे. बली या ठिकाणी बाद झाले. मात्र बलीनं आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली मैदानावरती. षटकार आणि चौकार दाखवला आणि फलकावरची टोटल आता आपण पाहतोय वेगाने लागले गेले सामना जिंकण्यासाठी. 56 धावा त्या ठिकाणी मात्र लागले गेलेत. 57 धावा लागले गेले सामना जिंकण्यासाठी. फक्त 5 धावेची गरज असेल काकडवाड टीमला. प्रतीक 11 आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र काकडवाड संघ 1 धाव डिफेन्सिव्ह क्रिकेट. आता माहिती आहे किशोरला सामना इथे मात्र दूर नाहीये. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव विकेटली आणि आता मात्र 4 षटक इथे समाप्त झालेत. 4 षटकामध्ये 58 धावा फलकावरती. सामना जिंकण्यापासून 6 चेंडू आणि 4 धावेने दूर असेल हा काकडवाड संघ. डीजे थँक्यू सो मच. बालाराम कोपरकर साहेबांचं त्या ठिकाणी आपण निश्चित पाहतोय. या ठिकाणी मात्र आगमन झालं होतं. त्याच्या नावाखाली या ठिकाणी मात्र केलं जाताना आपण पाहतोय. प्रतीक 11
संघ तुम्ही पाहताय तर काकडबाज संघ या नावाने खेळतो मैदानावरती. इथे मात्र आपण पाहतोय पारदर्शक सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिले जात आहे खेळाडूंना. तर ते पारदर्शक सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. तर सामना जिंकण्यासाठी समीकरण असेल 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. चला सामना गेम ऑन करा. शेवटचं षटक डेट ओव्हर मध्ये हरीश भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. किशोर मडवी ऑन अ स्ट्राईक. फुलटा चेंडू फेकला जातोय. अजून एक त्या ठिकाणी खराब चेंडू येतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. आशिष म्हात्रेंचा इशारा आलाय. व्हाईटचा इशारा येतोय. आपण 10 मिनिट त्या ठिकाणी आपण पाहतोय या काकडवाड टीमला. व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी निश्चितच आशिष म्हात्रेंचा येतोय. सिंगल एकवटली जाईल संघाची. टोटल एक निपुण सर्केल 59 डावा. सामन्याचं समीकरण येणारे 6 चेंडू. सामना जिंकण्यासाठी गरज असेल फक्त 3 धावेची. 6 चेंडू 3 धावेची गरज असेल. सामना सुरू करा. हरेश पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. हा चेंडू हरेचा किशोरसाठी. इथे मात्र संपर्क नाहीये तरी सुद्धा एक धाव इथे मात्र एकवटली जाईल. 5 चेंडू आणि तब्बल आपण पाहतोय तब्बल निश्चित 2 धावेची गरज असेल. 5 चेंडू 2 धावा. लेग बायचा इशारा आला होता पंचांचा. या ठिकाणी आपण पाहतोय विजयापासून आता मात्र दूर नसेल काकडबाज संघ तुम्ही पाहतायत. तर अविनाश सालवी आणि अशोक दुधकर यांच्याकडे शुभेच्छा येतात काकडबाज संघाला. या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यामध्ये असेल. हा चेंडू त्या ठिकाणी मात्र अजून एक धाव. सामना इथे मात्र जवळ स्कोर लेवल झालाय. फक्त जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 4 चेंडू आणि फक्त एक धाव. शुभेच्छा आल्यात अविनाश सालवी अशोक दुधकर यांच्या माध्यमातून. जयेश साळवी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येतात त्या स्पर्धेला आणि त्या ठिकाणी काकडबाज संघाला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. हा चेंडू हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फलंदाज बाद संदीप पवारला बाधावं लागेल. 3 चेंडू. सामन्याचं समीकरण एका धावेची गरज. बघा असे बरेच सामने आम्ही पाहिलेत. निश्चित आपण पाहिलं जांभिली पाड्याच्या मैदानावरती सामना झाला होता. जांभिली पाडा विपक्ष कासगाव यांच्यामध्ये 6 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना त्या ठिकाणी मध्ये धावा बनल्या नव्हत्या कासगाव संघाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. तर उर्वरित 2 चेंडू सुरेख फेकले गेले. चांगले फेकले गेले तर शेवटच्या एंडला सामना रंगू शकेल काकडबाल बनाम मानेर यांच्यामध्ये. ओव्हर द विकेट. हा चेंडू किशोर मडवी या ठिकाणी ब्रँडेड फटका. सामना आपल्या स्टाईलनं फिनिश करतोय हा फलंदाज किशोर मडवी. सामना जिंकलाय काकडबाल टीमनं. डिझाईन थँक्यू सो मच. सामना जिंकला. या ठिकाणी आपण पाहतोय काकडबाज संघाला प्रत्येक किलोमीटर काकडबाज संघाने सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि परास्त झालेला मानेर संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी तुमच्या समोर येणार खूप मोठा सामना आगाचा विपक्ष मात्रेपाडा. आता तत्पूर्वी आपण जे कॅश प्राइज दिलं गेलं होतं खेळाडूंसाठी तुम्ही पाहतायत महेश मडवी त्याच्यानंतर संदीप पवार आणि किशोर मडवीसाठी पारितोषिक होतं. विकेटसाठी पारितोषिक दिलं होतं महेशला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बालराम कोपरकर साहेब